हाय 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 रोहित. हाय हाय. जस्ट टू इंट्रोड्यूस, आपल्याकडे आमच्या लोकमतच्या नेहा मॅडम आहेत. येस. आणि सानिका आहे जी होस्ट आहे आजची. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मॅडम स्टार्ट करूया. हो. नमस्कार सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. मंडळी कशी आहात? खरं तर आम्ही कसे आहोत हा प्रश्न तुम्हीच मला विचारणार, कारण सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत आम्ही कसे असणार हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना आहे. पण घाबरू नका, आम्ही लोकमतच्या व्यासपीठावरून असे अतिशय सुंदर कार्यक्रम घेऊन तुमच्या सेवेशी हजर राहणार आहोत. खरं तर लॉकडाऊन 4 नंतर काय हा प्रश्न आम्हा सगळ्यांनाच पडलेला आहे. अनेक सकारात्मक आणि नकारात्मक बातम्या आमच्या कानावर पडतात आहे आणि उरलं सुरलं अवसान सुद्धा आमचं गळते. तेव्हा लॉकडाऊन 4 नंतर पुढे काय हा पुढचा प्रश्न कधी आपण इथे उपस्थित करू नये, कारण आज तुर्तास आपण आजचा जो कार्यक्रम आहे तो एन्जॉय करूया. तेव्हा आजच्या या कार्यक्रमात सूरजोत्सना अवॉर्ड विजेता रोहित राऊत, ज्यानं सारेगामा लिटिल चॅम्प गाजवलेला आहे, ज्यानं इंडियन आयडल 2020 गाजवलेला आहे, असा अतिशय प्रतिभासंपन्न गायक रोहित श्याम राऊत आज आपल्या समोर उपस्थित आहेत. आणि निश्चितच एक वेगळा आनंद, एक सांगतिक सफर तो आपल्याला घडवून आणणार आहे. पण ही सफर जी घडवून आणणार आहे ती आपली सानिका. आज मी माईक तिच्याकडे सोपवते. पण रोहित, मला तुला एवढंच सांगायचं की फितूर गाणं ऐकवल्याशिवाय तुझी मैफिल तू पूर्ण करू नकोस. तेव्हा पुढची सूत्र सानिका काशीकर, जी स्वतः एक उत्तम अभिनेत्री आहे, नाट्यकलावंत आहे आणि गायिका सुद्धा आहे. तेव्हा सानिका, पुढची सूत्र तुला सांभाळायची आहे. जोरदार टाळ्यांनी. नमस्कार. तुम्हा सरचे सूरज्योत्सना संवाद या कार्यक्रमात मी सानिका काशीकर मनापासून स्वागत करते. लोकमत सूरज्योत्सना राष्ट्रीय संगीत पुरस्कार हा भारतामध्ये मागच्या वर्षी 8 शहरात घेण्यात आला आणि त्यातील कोल्हापूर या शहरात जो कॉन्सर्ट ज्याच्या गाण्याने रंगला तो रोहित राऊत, त्याच्याशी आपण आज खूप गप्पा मारणार आहोत. सो हाय रोहित राऊत, कसा आहेस तू? कसा चाललाय लॉकडाऊन? मी खूपच सुंदर आहे. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. आणि लॉकडाऊन चाललंय, कमाल चाललंय. काही कामं चालू आहेत आणि काही गोष्टी आहेत ज्या करण्याचा प्रयत्न आहे. ग्रेट. सो तू लहानपणी सारेगमपा लिटिल चॅम्प्स मधून फेमस झाला आणि आता पुन्हा एवढ्या वर्षांनी इंडियन आयडल मुळे तू घराघरात पोहोचलास पुन्हा एकदा. सो कसं वाटतंय तुला? खरं तर खूप खूप छान वाटतंय, कारण 10 वर्षाआधी तो एक रियालिटी शो केला होता आणि 10 वर्षांनंतर जेव्हा एक रियालिटी शो करण्याचा निर्णय घेतला, सो त्यावेळेस डोक्यात हाच विचार होता की यावेळेस काहीतरी अजून मोठं करूया, अजून काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करूया. आणि इंडियन आयडलचं डिसिजन झालं आणि आय एम डॅम हॅपी की लोकांना ते डिसिजन आवडलं, लोकांना माझे परफॉर्मन्सेस आवडले आणि त्यांना म्हणजे माझी जी गाणी मी परफॉर्म केली त्या गाण्यांवर त्यांना ताल धरता आला आणि त्यांना ती गाणी ऐकता आली. सो आय एम डॅम हॅपी अबाउट इट. डेफिनेटली लाईक तुझ्या एवढ्या मोठ्या अचीवमेंट साठी वी आर सो प्राऊड ऑफ यू आणि तुला आम्हा सगळ्यांकडून हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण टू बी रिअली फ्रँक, हा खरंच खूप रिस्की डिसिजन होता, म्हणजे असं माझ्यासाठी तरी. म्हणजे सहजासहजी असा कोणी डिसिजन घेत नाही आणि तू एवढा मोठा एस्टॅब्लिश्ड आणि पॉप्युलर कलाकार असून पुन्हा एकदा इंडियन आयडलच्या ऑडिशन साठी जाणं, तर तुला काही वेगळं वाटलं का किंवा तुला संकोच नाही वाटला का? म्हणजे कसा होता तो एक्सपिरियन्स तुझ्यासाठी पुन्हा एकदा ऍज अन एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट? नाही, मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्ट जो असतो त्याचं, प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वप्न असतं की मला ग्लोबली फेमस व्हायचंय किंवा मला माझी कला ग्लोबली सादर करायची आहे. आणि टू डू दॅट यू हॅव टू टेक रिस्क. म्हणजे तुम्ही आयुष्यभर स्ट्रगल करत असता आणि तुमच्या स्ट्रगलमुळे तुम्हाला काम मिळत असतं, हे जितकं खरं आहे तितकंच खरं कधी कधी हे पण असतं की काही गोष्टी तुम्ही ज्या ट्राय नाही केल्यात त्या गोष्टी कधी कधी रिस्क घेऊन ट्राय कराव्या लागतात. आणि त्याच्या नंतर आपल्याला कळतं की आपलं डिसिजन हे करेक्ट होतं की नाही.
आणि आय गेस इंडियन आयडलचं डिसिजन हे असंच होतं माझ्यासाठी. कारण डिसिजन घेतल्यानंतर माहिती नव्हतं की कुठपर्यंत पुढे जाणार आहे किंवा कसा प्रवास असणार आहे. बट पहिला एपिसोड आला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि भरभरून मेसेजेस आणि कॉल आले. सो आय एम जस्ट व्हेरी लकी अबाउट इट. नो डाऊट. म्हणजे खूपच छान झालं आणि मला माहितीये तुझा पहिलाच ऑडिशन राउंड इतका व्हायरल झाला, त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि ते गाणंही खूप जबरदस्त झालं. सो त्या गाण्याने सुरुवात होऊ द्या आजच्या कार्यक्रमाची. नक्कीच, डेफिनेटली. सो दिल से हे गाणं होतं जे ऑडिशनला मी परफॉर्म केलं होतं. सो हो, एक सूरज निकला था, कुछ पारा पिघला था, एक आंधी आई थी, जब दिल से आह निकली थी, दिल से रे दिल से रे, दिल से रे, दिल से रे, दिल तो आखिर दिल है ना, मीठी सी मुश्किल है ना, पिया ना पिया, पिया पिया, पिया ना पिया, जिया जिया, जिया ना जिया, दिल से रे. क्या बात है! या गाण्यामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे आणि सो बेसिकली इंडियन आयडल मध्ये तू पॉवर हाऊस रोहित म्हणून ओळखला जात होता. सो त्याच्या मागची काय स्टोरी आहे? वेल आय गेस मला असं वाटतं की माझा प्रत्येक परफॉर्मन्स हा लोकांसाठी फक्त श्रवणीय नव्हता, तर त्यांच्यासाठी तो एक व्हिज्युअल ट्रीट पण असायचा. आणि त्यामुळे मला बऱ्याच लोकांनी खूप खूप म्हणजे लोकांनी ही कमेंट दिली होती की यार आपकी पावर बहुत ही कमाल है, आप जब स्टेज पे आते हो तो मतलब एकदम पॉवरफुल परफॉर्म करते हो. आणि मग जे सोनीची सगळी टीम आहे जी आमच्या शो साठी काम करायचे आणि बॅक हेडला जी सगळी काम करायची. सो त्यांच्या डोक्यातनं ही आलेली कल्पना होती की आपण आजपासून तुला पॉवर हाऊस रोहित म्हणूया. सो दॅट वॉज द थिंग. ओके. सो या म्हणजे तुझ्या ऍक्च्युअली ऑडिशन राउंडमुळेच तुझी जबाबदारी खूप वाढली असणार आहे. कारण का ज्या प्रकारे तू ते गाणं रिकम्पोज करून गायलास, दॅट वॉज म्हणजे रिअली खूपच काय म्हणतात प्रशंसनीय आहे. सो ही एवढी जबाबदारी वाढल्यानंतर एखादा असा ब्रेकिंग पॉइंट किंवा खूप टेन्शन आलं तुला, असं कधी झालं का या अख्ख्या सीझन मध्ये? मला ऍक्च्युअली असं प्रत्येक एपिसोडला व्हायचं. कारण सीन असा होता की प्रत्येक एपिसोडला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे, चांगला परफॉर्मन्स करायचा आहे. लोकांना, जजेसना, सगळ्यांना तो आवडला पाहिजे. ह्याचं जे प्रेशर असतं ते आय गेस प्रत्येक परफॉर्मन्सच्या वेळेस असतं. आणि ही सिच्युएशन प्रत्येक वेळेस माझ्या जवळ आली होती की होईल की नाही होणार, किंवा जरा तरी चांगलं होऊ देत बाबा. त्यामुळे मी नेहमी स्टेजवर जाताना पाया पडायचो स्टेजच्या आणि एकच वाक्य म्हणायचो की हे रंगमंचा सांभाळून घे आज. आणि त्या दिवशीचा परफॉर्मन्स चांगला व्हायचा. सो असं आहे. नक्कीच. बेसिकली कलाकाराचे हाय पॉइंट सगळ्यांना माहिती असतात. पण लो पॉइंट्स हार्डली कोणाला माहिती असतं की तो किती प्रेशर मध्ये असतो. तुझं सेकंड गाणं सुद्धा चिन्नम्मा चिलकम्मा तेही फार फेमस झालं. सो आम्हाला ते पण ऐकायला आवडेल. डेफिनेटली. हो, तितली दबोच ली मैंने, जिंदगी ख्याल की तेरे, सारे जहान की रंगत मुट्ठी में आ गई मेरे, जिंदगी ख्याल की तेरे, हंसता हुआ चमन दे दे, शिकवे शिकायतों का तू दामन गमों को भी दे दे, चिन्नमा चिलकम्मा आरारारारा, चिन्नमा चिलकम्मा आरारारारा, चिन्नमा चिलकम्मा आरारारारा, चिन्नमा गुलचम्मा आरारारारा. क्या बात है! थँक्यू. छान, छान. तुमचा ग्रँड फिनाले 23 फेब आत्ताच झाला आणि त्याच्यानंतर Yes. लगेचच आय थिंक महिन्याभरात लॉकडाऊन सुरू झालं. सो Yes. आय एम शुअर की तुझे बरेच प्रोजेक्ट्स लाईन अप असतील, तुम्हा सगळ्यांचेच फायनल कंटेस्टंटचे. सो ह्या लॉकडाऊनचा तुमच्यावर काय इम्पॅक्ट झाला? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर सर्वात जास्त इम्पॅक्ट
जो या सगळ्या गोष्टींचा झालाय दॅट इज ऑन आर्टिस्ट. कारण आर्टिस्ट लोकांचं असं असतं की त्यांना 9 to 5 जॉब नाहीये किंवा त्यांना बाकी कुठल्या दुसऱ्या गोष्टी नाहीये ज्या ते करू शकतात. त्यांची कला आहे जी ते सादर करू शकतात आणि त्यातनंच घर चालतं. सो युजली असं व्हायचं की म्हणजे फॉर एक्झाम्पल महिन्यातनं एक 10 शो केले की त्या 10 शोचं एक बल्कमध्ये पेमेंट यायचं आणि त्याच्याने पुढचे एक 3-4 महिने आमचे सुरळीत जायचे. बट आता लॉकडाऊनमुळे बऱ्याच अशा गोष्टी आमच्या पुढे गेल्या ज्या आम्हाला माहितीच नाहीयेत की त्या रिझ्यूम होणार आहेत की नाही होणार आहेत. फॉर एक्झाम्पल माझं 24 तारखेचं फ्लाईट होतं लंडनचं आणि लंडनचा टूर करून आम्ही परत कॅनडा आणि US ला जाणार होतो. बट ते सगळंच आता थांबलंय आणि त्या गोष्टी कधी रिवाईव्ह होतील आणि त्या कधी सुरळीत होतील आय डोंट. येस येस, सगळ्यांचेच प्रोजेक्ट थांबलेत आणि आता कोणालाच आयडिया नाहीये पुढे काय होणार आहे. बट लेट्स होप फॉर द बेस्ट की सगळं सुरळीत लवकर व्हावं. डेफिनेटली आय थिंक एंटरटेनमेंट इंडस्ट्री तर जरा लेट सुरू होईल, पण होईल. आय सो होप. सो इंडियन आयडलच्या आधी तू कंटिन्युअसली प्लेबॅक सिंगिंग करत होतास, बरेच प्रोजेक्ट करत होता. सो तू प्लेबॅक सिंगिंग जेव्हा करत होतास त्यातलं फेवरेट सॉन्ग तुझं कुठलं? वेल युजली गायकाचं त्याचं फेवरेट गाणं असं कुठलं नसतं कुठल्याच गायकाचं. नाही, खरंय. कारण त्याला नेहमी असं वाटतं की आपण जे गाणं रेकॉर्ड केलंय ते अजून छान होऊ शकलं असतं. आणि हो, म्हणजे हे नेहमीच असतं ना, म्हणजे कधी आपण खुश नसतो की अजून एकदा झालं असतं ना तो टेक, अरे अजून एकदा. सो आय गेस. पण त्यातल्या त्यात जर मला माझं फेवरेट विचारलं तर फुंतरू नावाची एक फिल्म आली होती आणि येस. त्या फिल्म मध्ये सुजय डहाकेची फिल्म होती ती आणि ऋषिकेश जसराज सौरभसाठी मी पहिल्यांदा गायलो होतो. सो त्या फिल्मचं गाणं माझं फेवरेट आहे, का वाटत आहे. येस, आता आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. स्वप्नाच्या वाटेवरी एकटा मी असा चेहऱ्याला सोडून गेला जणू आरसा रस्ते रस्ते मिरता ही पोकळी छळते किती ही आठवण तुझी आठवण डोळ्यातून सलते किती माझे तुझे नाते अनोखे जरी दोघातली ती ओढ होती खरी दाटे का हो रहे काउरी चलते अंतर किती अंतरी सखे का सांगना का सांगना का सांगना सखे तू सांगना ही वेदना का सांगना का मन हे गहिवरते. खूप सुदिंग आणि खूप छान गाणं आहे. मस्त, Thank असं you, शांत करणारं गाणं. रोहित, तू कधी मुंबईत शिफ्ट झालास आणि तुला मुंबईत आल्यावर काही अडचणी आल्या का? मला आता मुंबईला शिफ्ट होऊन साधारण 11-12 वर्ष झाली. आमचं सारेगमप लिटल चॅम्प्स संपल्या मी मुंबईत शिफ्ट झालो होतो. स्टार्टिंगला थोडीशी म्हणजे थोडे प्रॉब्लेम्स आणि हे सगळं आलं. बट फॉर्च्युनेटली त्यावेळेस लिटल चॅम्प्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे शोज चालू होते. त्यामुळे मुंबईत राहण्याचा प्रश्न माझा मिटला होता. आणि त्यानंतर मुंबईत स्ट्रगल कसा करायचा किंवा कोणाकडे अप्रोच करायचं हे शिकायला मला जवळपास एक 5 वर्ष गेली. आणि त्या 5 वर्षात मला बरीच चांगली माणसं मिळाली. पंकज पडकन ज्यांच्या मुळे
मी आज फिल्म इंडस्ट्रीत पहिलं गाणं गाऊ शकलो दुनियादारीचं. सो पंकज पडगन वॉज देअर, अमित राज, संजय जाधव सर, त्याच्यानंतर सई तामणकर आणि ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे ज्यांनी इकडे आल्यानंतर विश्वास दाखवला की हा यू कॅन डू दिस. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी ज्यांच्याकडे मुंबईत येऊन गाणं शिकायला लागलो, सुरेश वाडकरजी. सो त्यांच्या मुळे ऍक्च्युअली मला बऱ्याच गोष्टी कळल्या. सो येस, दिस वॉज माय मुंबई ट्रिप. क्या बात आहे. म्हणजे मला माहिती नव्हतं. असं तू सुरेश वाडकरांकडे कुठल्या जॉनर, सुगमच की क्लासिकल शिकतोय? सुरेशजी फक्त इंडियन क्लासिकल शिकवतात, ते सुगम शिकवतच नाहीत. सो त्यांच्या क्लासला ते स्वतः असायचे आणि छान वाटायचं. वाव, मला हे खरंच माहिती नव्हतं की तू क्लासिकल सुद्धा शिकतोयस. म्हणजे क्या बात आहे. सो ऍज अ प्लेबॅक सिंगर तुझं क्लासिकल बद्दल काय मत आहे? कारण असं बऱ्याचदा आणि बऱ्याच क्लासिकल सिंगर्सना म्हटलं जातं की तुम्ही प्लेबॅक साठी तुमचा आवाज नाहीये किंवा त्यांचं एक आवाजाची पोत होते. सो तुझं ह्याच्याबद्दल काय व्ह्यू आहे? कारण तू प्लेबॅक फार सक्सेसफुली करतोय. सो व्हॉट डू यू थिंक? सी, बेसिक थिंग इज इंडियन क्लासिकल म्युझिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्याही गोष्टीचा शास्त्रीय बेस असल्याशिवाय तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही. सो ऑब्व्हियसली इंडियन क्लासिकल म्युझिक इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन एनी सिंगर्स लाईफ. कुठल्याही गायकाच्या आयुष्यात शास्त्रीय गाणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काही काळानंतर जेव्हा तुम्ही क्लासिकल शिकायला लागता त्याच्यानंतर हा तुमचा माइंडसेट आहे की तुम्हाला रागदारी गाऊन पुढे यायचंय की फिल्म म्युझिक करून तुम्हाला पुढे यायचंय. दॅट इज अप टू यू. आणि आय गेस मला नाही वाटत की आवाजाची पोत बदलते किंवा असं. हा, स्वर लावण्याची पद्धत वेगळी असेल इंडियन क्लासिकल सिंगर्सची आणि प्लेबॅक सिंगर्सची. बट ऍट दी एंड ऑफ द डे सगळेच इंडियन क्लासिकल मधनं आलेले आहेत आणि त्यांची सगळी ही लहान लहान मुलं आहेत. सुगम संगीत म्हणा किंवा सुगम संगीत नावाचा काहीही प्रकार नाहीये. सो शास्त्रीय संगीत आहे आणि जिथे तुम्हाला फिल्मी गाणी शिकायला मिळतात दॅट इज सुगम संगीत. सो आय गेस राईट त्याचा फारसा ऍब्सोल्युटली राईट. मला वाटत नाही की संबंध आहे. सो तुझ्या गाण्यासाठी म्हणजे तुझ्या गळ्यासाठी तुला असं एखादा जॉनर फार चॅलेंजिंग किंवा असं काही वाटतं का? किंवा इज देअर एनिथिंग की तुला हा जॉनर फार चॅलेंजिंग वाटतो? आय गेस प्रॉबब्ली मला जर कधी कोणी विचारलं तर स्लो गाणी जी असतात त्याला मला फारसा कधीतरी येतो प्रॉब्लेम. बट अदरवाईज आय डोंट थिंक की कुठला जॉनर मला इतका त्रासदायक असू शकतो. कारण ऍट द एंड ऑफ द डे आय जस्ट लव्ह म्युझिक. सो मला कुठलाही जॉनर द्या, मला जर मजा येते गायला तर मी पूर्ण प्रयत्न करेन की त्याला जस्टिस देण्याचा आणि त्याला सगळं सांभाळून घेण्याचा. क्या बात आहे. एकदम करेक्ट अप्रोच आहे तुझा. सो आता क्लासिकल मधलं एखादं गाणं होऊन जातं. ओके. मराठी, हिंदी नक्की कुठलं आपण करूया? कसंही तुला जे आवडेल ते तुझ्यावर आहे. ओके. सावन बे तो जाए पेहरवा, सावन बे तो जाए पेहरवा, मन मोरा घबराए, मन मोरा घबराए, ऐसो गए परदेस पिया तुम, ऐसो गए परदेस पिया तुम, चैन हमें नहीं आए, चैन हमें नहीं आए, मोरा सैया मुझसे बोले ना, मोरा सैया मुझसे बोले ना, मैं लाख जतन कर हारी,
लाख जतन कर हार रहे मोरा सैया मुझसे बोले ना, मोरा सैया मुझसे बोले ना. कमाल. खूप छान. थँक्यू थँक्यू. सो तुझं ऍज अ सक्सेसफुल सिंगर तसंच एक सक्सेसफुल संगीतकार अशी ही तुझी सुरुवात झालेली आहे. तुझं मोगरा फुलला या फिल्म मधली गाणी आम्ही ऐकलीत आणि जी खूपच सुंदर आणि सुदिंग अशी असं त्याचं एक वातावरण आहे. सो तुला काय वाटतं ऍज अ सिंगर एखाद्या सिंगरला कंपोजर व्हायचं असेल तर कुठल्या गोष्टी येणं मस्ट आहे किंवा कुठल्या गोष्टी जाणून घेणं मस्ट आहे? असं काही असतं का? ओके. सो मला असं वाटतं की इफ यू लव्ह म्युझिक इनफ देन म्युझिक लव्हज यू बॅक. सो तुमचं संगीतावर जितकं प्रेम असेल तितक्या पद्धतीने संगीत परत तुमच्यावर प्रेम करायला लागतं. आणि जितकं तुम्ही एक्सप्लोर कराल तितकं कमी आहे. सो फॉर एक्झाम्पल इंडियन क्लासिकल गाताना आपण ज्या ताना घेतो आणि आपण ज्या आलापी किंवा नो स्वररचना करत असतो. कारण तसं बघायला गेलं तर एका रागामध्ये स्थायीच्या 2 लाईन्स आणि अंतरेच्या 2 लाईन्स एवढ्या 4च लाईन्स असतात. पण त्याच गोष्टी आपण दीड तास आणि 2-2 तास गाऊ शकतो. सो ज्या मधल्या गोष्टी आहेत दॅट इज कॉम्पोजिशन. कारण ते तुम्हाला सुचतं येस, त्यावेळेस आणि त्या येस. डेफिनेटली. स्वररचना तुम्ही करू शकता. सो दॅट इज कॉम्पोजिशन. अँड इफ यू लव्ह म्युझिक इनफ देन यू विल फाइंड इट व्हेरी इझी टू कंपोज. हा, इट्स जस्ट दॅट की तुम्हाला फक्त हे जाणून घ्यायला वेळ लागेल की हे कमर्शियली हिट आहे ते कमर्शियली हिट नाही. अदरवाईज कॉम्पोजिशन्स तर मला असं वाटतं की येऊ शकतात. Okay, so basically you did not face any challenge while like composing for the first time, like any technical things which you thought की अरे नाही हे शिकून घ्यायला हवं किंवा असं काही? असे मला असं वाटतं की टेक्निकल गोष्टी आपल्याला माहिती असणं तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते तर असायलाच पाहिजे. आपण शिकतो हळूहळू किंवा कधी नाही कळलं तर मी आजही युट्यूबला काही लेसन्स बघून मी करत असतो काही ना काही. बट चॅलेंजेस वाईज आय गेस स्वतःसाठी कंपोज करणं हे जास्त इझी आहे. पण जेव्हा एखादी फिल्म येते आणि जेव्हा एखादी सिच्युएशन येते, तेव्हा एका कंपोजरला आणि नॉट जस्ट दी कंपोजर, एक कंपोजर असू देत किंवा लिरिक्स रायटर असू देत किंवा अरेंजर असू देत, ह्या सगळ्यांना ना प्रत्येक सिच्युएशनला प्रत्येक वेळेस नव्याने प्रेमात पडायला लागतं. कारण तुम्हाला एक सिच्युएशन दिल्या जाते की इकडे लव्ह सॉन्ग असणार आहे. हिरो आणि हिरोईन आहेत आणि त्यांचं एक मॉन्टाजेस असणार आहेत आणि ते इथे बागेत फिरताना किंवा लेकवर जाताना. सो सिच्युएशन वाईज तिथे असंख्य रोमॅन्टिक गाणी होऊ शकतात. बरं, आणि प्रत्येक फिल्ममध्ये प्रत्येक रोमॅन्टिक गाणं असं हवं असतं की तेच गाणं प्रेमाचं गाणं आहे. की त्याच्या व्यतिरिक्त प्रेमाचं दुसरं गाणं कुठलंच असू शकत नाही. लव्ह अँथम जी आपली आता सुरू झालेली पद्धत आहे. सो लिरिसिस्ट, कंपोजर, अरेंजर यांना प्रत्येक वेळेस नव्याने प्रेमात पडावं लागतं की अरे यार मी आता पहिल्यांदा प्रेम करतोय ना. सो मग मी जर मुलीला पहिल्यांदा बघितलं तर मग मी कसं रिॲक्ट करेन किंवा मी कसं कंपोज करेन. सो दॅट वॉज द ट्रिकी पार्ट. कारण सिच्युएशन्स आणि प्लस डिरेक्टर चा एक वेगळा व्ह्यू आणि विजन असतो. प्लस ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेसचा वेगळा विजन आणि व्ह्यू असतो. सो थोडंसं चॅलेंजिंग डेफिनेटली आहे प्रत्येक काम. बट आय हॅव फन विथ इट. हो जाएगा, सब हो जाएगा. सो तू कंपोज केलेल्यापैकी एखादं फेवरेट सॉन्ग आम्हाला ऐकायचं. ओके. सो टायटल ट्रॅक इज माय फेवरेट. मोगरा फुललाचा टायटल ट्रॅक माझा खूप फेवरेट आहे. सो हो, खूपच सुंदर आहे तो. खूपच म्हणजे मी हलके हळूवारसा हो मुकान अलवारसा अधीऱ्या अधीऱ्या या अंगणी अपुऱ्या अपुऱ्या माझ्या मनी मोगरा फुलला
मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. खूप छान. खूप सुंदर. वाव! सो जसं तुझं संगीतकार म्हणून जर्नी सुरू झाली आहे, तशीच तुझी एक म्युझिक अकॅडमी सुद्धा सुरू झाली आहे. सो तुला येस. काही आमच्या लोकमतच्या रसिक प्रेक्षकांना सांगायला आवडेल तुझ्या अकॅडमीबद्दल? मर्म म्युझिक अकॅडमी नाव आहे आमच्या अकॅडमीचं. आणि वी स्टार्टेड इट 2 इयर्स अगो. 2 वर्ष आधी आम्ही ही अकॅडमी सुरू केली आहे. मागच्या महिन्यात 2 वर्ष पूर्ण झाली आम्हाला. सो कॉन्सेप्ट हीच होती की मी किंवा माझ्यासारखे असंख्य गायक जिथनं येतात, त्या गावी सुविधा फार कमी असतात गाणं शिकण्याच्या, किंवा इन जनरल, की शहर नाहीये, गाव आहे म्हणल्यानंतर प्रॉपर एज्युकेशन किंवा प्रॉपर गोष्टी, स्टेज फिअर कसं काढायला पाहिजे, किंवा तुम्ही जर एखादी गोष्ट गाताय सो ती तुमची स्वतःची म्हणून कशी वाटली पाहिजे, त्याच्यावर म्हणजे ज्या ओरिजिनल गायकाने गायलंय त्या गायकाची छाप नसली पाहिजे तुमच्या आवाजात, तुमचा स्वतःचा वेगळा आवाज असला पाहिजे. सो ह्या गोष्टी शिकवायला मला मुंबईत खूप जण मिळाली, पण मला लातूरला असताना ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या नव्हत्या. त्यामुळे मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्या, की ओके, माझं प्रोनाऊन्सिएशनच चुकतंय, कारण मी लातूरातनं आलोय, त्यामुळे आम्हाला मराठी जसं बोलण्याची सवय होती, तसं मराठी खरं तर गाण्यांमध्ये नसतं. सो त्यामुळे त्या गोष्टी बदलणं, आणि प्लस सूर लावण्याची पद्धत, ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला तिकडे कोणीच शिकवल्या नव्हत्या. सो आय वॉज लाईक की बरीच चांगले कलाकार आमच्या इकडे आहेत, बरेच टॅलेंटेड सिंगर्स, म्युझिशियन्स आहेत, बट जस्ट बिकॉज या गोष्टी माहिती नसतात किंवा या गोष्टींना घाबरतात म्हणून ते मुंबई पुण्याला कधी स्ट्रगल करायला किंवा नाव मोठं करायला येत नाही. अँड सो आय थॉट की आपण काहीतरी करू शकतो याबद्दल. आणि ज्या गावाने आणि ज्या शहराने मला इतकं प्रेम दिलंय, सो ही माझी जबाबदारी आहे की मी काहीतरी थोडंसं त्यांना परत देऊ शकेन. सो मर्म म्युझिक अकॅडमी हे तिथनं आलेलं कन्सेप्ट आहे. खूप छान. एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला मोठं होण्यासाठी मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि दॅट यू आर डुइंग इट व्हेरी वेल. ग्रेट. Thanks. सो तुला काही चॅलेंजेस वगैरे आले का अकॅडमी सुरू करण्यामध्ये, किंवा हाऊ इज इट गोइंग सो फार? सी, चॅलेंजेस म्हणणार नाही मी, पण युजली असं असतं की कुठल्याही शहरामध्ये, गावामध्ये तुम्ही जेव्हा एखादी नवीन गोष्ट सुरू करता, तेव्हा बरीच लोक अशी असतात जी त्याला अपोज करतात, किंवा बरीच लोक अशी असतात जी त्यांना आवडत नाहीत. पण फॉर्च्युनेटली आमच्या इथे असं काही झालं नाही. आमच्या इथे सगळ्या गोष्टी खूप छान रित्या पार पडल्या, आणि बरेचसे मोठे जे सगळे आमच्या गावातले आहेत ते सगळे ओपनिंगला आले होते. आणि आय एम जस्ट व्हेरी हॅपी की आम्ही एका वर्षात ऍटलिस्ट आता आमच्याकडे 60 to 70 स्टुडंट्स शिकतात. सो वी आर जस्ट हॅपी की आम्ही त्यांना सस्टेन करू शकतोय आणि त्यांनाही त्या गोष्टी आवडतात ना, नवीन पद्धतीने काहीतरी शिकायला मिळते. सो दे आर ऑल्सो व्हेरी हॅपी. आणि if my academy students happy, then I'm happy. येस. ऑल द विशेस फॉर यू अँड फॉर युअर अकॅडमी. Thank you. सो तू लातूर मधली कुठली गोष्ट सर्वात जास्त मिस करतोस मुंबईला आल्यापासून? बऱ्याच गोष्टी आहेत. एक तर आमच्या लातूरची गोलाई खूप फेमस आहे. साधारण अशा एक 12 ते 15 एक लेन्स आहेत ज्या एकाच ठिकाणी निघतात, आणि ते मार्केट खूप मोठं मार्केट आहे आमच्या इकडचं. सो मी गोलाई मिस करतो. त्याच्यानंतर आमच्याकडची संगम भेळ आहे, ती संगम भेळ मी मिस करतो. आणि विराट हनुमान, जिथे आम्ही खूप खेळायला जायचो आणि खूप म्हणजे फिरायला आणि मस्ती करायला जायचो, सो ते मी मिस करतोय. बऱ्याच गोष्टी आहेत, स्पेशली माझे बाबा, अकॅडमी आणि लहान भाऊ, सो हे सगळे अजूनही तिथे राहतात, सो त्यांना मिस करतोय. ओके. सो तुझे खूपच फॅन्स असतील आता. आता तर म्हणजे भडीमार झाला असेल इंडियन आयडल नंतर.
सो एखादी गमतीशीर आठवण आहे का तुझ्या फॅन्स बद्दलची, किंवा असं काही गमतीशीर किस्सा जो तुला सांगावासा वाटेल? आय गेस मला असं वाटतं ना, फॅन हा जो एक प्रकार आहे तो इतका मुळातच म्हणजे मिश्किल आणि फनी असा मला वाटतो, की युजली काय होतं, की तुम्हाला लोक मेसेज करतात, फॉलो करतात आणि तुम्हाला सांगतात, की आम्हाला तुमचं गाणं खूप आवडतं. आणि मग आम्ही त्याच्यावर धन्यवाद, थँक यू म्हणतो, भेटायला येतात, फोटो, ऑटोग्राफ्स होतात. बट काही फॅन्स जे असतात ते काइंड ऑफ स्टॉकर असतात. म्हणजे त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. सो माझ्याबरोबर युजली मी जिथे जिथे इन्स्टा लाईव्ह किंवा फेसबुक लाईव्ह करत असेल तर एक 4-5 ठराविक लोक आहेत जे Absolutely. साधारण सगळीकडे असतात आणि साधारण दर म्हणजे जर त्या लाईव्ह वर एक 700 कमेंट्स येणार असतील तर 350 फक्त त्या एका व्यक्तीच्या असतात. मग त्याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या मूड स्विंग्स होतात त्यांचे. मग पहिले हाय सर, आम्ही खूप मोठे फॅन आहोत तुमचे. हाय सर, प्लीज मेरा नाम ले लीजिए. हाय सर, आई एम व्हेरी बिग फॅन ऑफ यू. सर ये गाणं गा दीजिए. आणि मग तिथनं युजली आता जसं आपण बोलतोय तर ह्यामध्ये आपलं कमेंटवर थोडं कमी लक्ष जातं जेव्हा आपण बोलत असतो. आणि तिकडे लक्ष गेलं नाही की मग हा तुम्हाला माझंच आलाय, मग तुम्ही बोलतच नाही, तुम्हाला फॅन्सची कदरच नाही वगैरे. आणि मग नंतर त्या सगळ्या हेट्रेट मधनं सर्वात शेवटी म्हणजे पहिले त्यांचं असं असतं की सामदाम दंडभेद करून बघूया आपण. पहिले प्रेमाने बोलतात, मग नंतर थोडंसं रूड बोलतात. आणि सगळं झाल्यानंतरही जर काही रिप्लाय येत नसेल ना, तर मग सगळ्यात शेवटी म्हणजे फनी कमेंट्स असतात की तुम्हाला माझंच आलंय आणि तुम्हाला कळतच नाही, तुम्ही फॅन्सना रिप्लायच करत नाही आणि कट टू त्याच्यानंतर 1 सेकंडनी कमेंट असते, "सर आय लव्ह यू." सो आय गेस मूड धिस इज द स्विंग्स. मोस्ट फनी थिंग. हां. आय मीन तुम्ही एवढ्या पटापट कसे काय मूड स्विंग्स करू शकता? सो आता आमच्या एका फॅननेच सांगितलंय की प्लीज सर आम्हाला बेखयाली गाणं ऐकायचंय. सो होऊन जाऊ Okay, दे. cool. Yes. So, बेख्याली में भी तेरा ही ख्याल आए, क्यों बिछड़ना है जरूरी ये सवाल आए, तेरी नजदीकियों की खुशी बेहिसाब थी, हिस्से में फासले भी तेरे बेमिसाल आए, मैं जो तुमसे दूर हूँ क्यों दूर मैं रहूं, तेरा गुरूर हूँ, आ तू फासला मिटा, तू ख्वाब सा मिला, क्यों ख्वाब तोड़ दूं, थँक यू. क्या बात है. मस्त. सो आम्ही ऐकलं की तुझा लास्ट इयरचा सूरज ज्योत्स्नाचा जो कॉन्सर्ट झाला तो एकदम हाऊसफुल होता आणि खूप म्हणजे खूपच रंगत आलेली त्या कार्यक्रमाला. सो त्या कॉन्सर्ट मधलं एखादं गाणं ज्याच्यावर तुला सारखं म्हणजे असं तुझं गाणं असणार ज्याच्यावर तुला हमखास वन्स मोर मिळतोच. सो ते त्यातलं एखादं गाणं आम्हाला गायला लाईक आम्हाला ऐकायला आवडेल. आणि अजून एक सो की हा सूर्य ज्योत्स्ना संवाद जो राष्ट्रीय पुरस्काराचा जो तुझा एक्सपिरियन्स होता तोही आम्हाला ऐकायला आवडेल. येस येस येस. सो बेसिकली मागच्या वर्षीचा जो सूर्यज्योत्स्ना पुरस्कार होता तो तौफिक भाई आपले जे सगळ्यांचे लाडके वादक आहेत तो तौफिक भाईंच्या मुलाला मिळाला होता आणि आर्य आंबेडकर यांना मिळाला होता. आणि त्याचा आय गेस सेलिब्रेशनसाठी खूप खूप कॉन्सर्ट ठेवण्यात आले होते आणि त्यातल्या कोल्हापूरच्या कॉन्सर्ट साठी मला विचारलं होतं. अँड आय वॉज लाईक व्हेरी हॅपी की आर्याला तो पुरस्कार मिळालाय. सो आय वॉज डॅम हॅपी अबाउट इट. आणि त्या कार्यक्रमाला अफाट गर्दी होती लोकांची आणि हाऊसफुल शो होता. सो तिथलं म्हणजे तिथली बरीच गाणी लोकांना आजही आवडतात. पण वन ऑफ माय फेवरेट
त्या कॉन्सर्टमध्ये जे झालं होतं दॅट वॉज हृदयात वाजे समथिंग. सो हृदयात वाजे समथिंग आय गेस असं गाणं आहे की ज्याला लोक युजली वन्स मोर म्हणतात. सो हृदयात वाजे समथिंग फॉर यू. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा आम्ही आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा आम्ही आता ड्रीमिंग. हो असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जंपिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग. असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जंपिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग. धुंद धुंद क्षण सारे, हलके हलके फुलणारे, फिरून ओठांवरती तुझेच गाणे. थँक्यू. छान, खूप छान. रोहित, व्ह्युअर्स कडून आम्हाला एक रिक्वेस्ट आली की तुझ्याकडून एखादी गझल ऐकायची. ओके. रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिश ही सही, दिल दुखाने के लिए रंजिश ही सही. मस्त, छान. सो रोहित, आता आपण रॅपिड फायर राऊंड कडे वळणार आहोत. ओके. सो या, स्टेज कॉन्सर्ट की रेकॉर्डिंग स्टुडिओ? रेकॉर्डिंग स्टुडिओ. वाय? बिकॉज that's the safest place, I guess. तिकडे मला सिक्युअर वाटतं. ओके. सो ओल्ड बॉलिवूड सॉन्ग की न्यू बॉलिवूड सॉन्ग? I guess old Bollywood songs. ओके. मूवी और टीव्ही सिरीज? Both. If a movie is good, then I'm gonna stick to movies. If series is good, then I'm gonna stick to series. ओके. इंस्टाग्राम की फेसबुक? Instagram. ओके. रणबीर कपूर की रणवीर सिंह? Ranbir Kapoor. श्रेया घोषाल की सुनिधि चौहान? They both have different kind of genres, so I can't choose Yeah. between them. या कम्प्लिटली. सो घरात कुठली कामं करायला आवडतात, कुकिंग की क्लिनिंग? दोन्ही मीच करतो साधारण, त्यामुळे दोन्ही आवडतात. सो ओके. यू आर अ डे पर्सन और अ नाईट पर्सन? probably night person. ओके. Yes. कॅट पर्सन और अ डॉग पर्सन? Dog. Definitely dog. ओके. It doesn't mean that I hate cats, but I'll prefer dogs. So, ओके, कळलं आम्हाला. सो अँड्रॉइड और iOS? both, I guess, because both have some supreme qualities in them. So, and plus I use both of them. So, ओके. टी और कॉफी? coffee. पिझ्झा और पास्ता? None of them. ओके, ग्रेट. तू तुझ्या गळ्यासाठी काही विशेष पथ्य पाळतोयस का? जस्ट आस्किंग. नाही, पण मला जनरली फार पिझ्झा आणि पास्ता आवडत नाही खायला. ओके. आय एम मोर ऑफ अ इंडियन कुझिन गाय. सो मला जितकं Okay. इंडियन फूड द्याल तितकं बाप. ग्रेट. माउंटेन्स और बीचेस? बीचेस. ओके. चेस या लुडो? चेस. ओके. या, सो आपला रॅपिड फायर राऊंड संपलेला आहे आणि तू खूप छान होय. उत्तरं दिलेली आहेस. थँक्यू. अजून एक फरमाईश आलेली आहे. तुझं आम्हाला लुकाछुपी ऐकायचं.
ओके. ओ कैसे तुझको दिखाऊं, यहाँ है क्या मैंने झरने से पानी माँ तोड़ के पिया है, गुच्छा गुच्छा कई ख्वाबों का उछल के छुआ है, छाया लिए भली धूप यहाँ है, नया नया सा है रूप यहाँ, यहाँ सब कुछ है माँ फिर भी लगे बिन तेरे मुझको अकेला, लुक्का छुपी बहुत हुई, सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ, आजा सांझ हुई, मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना. मस्त. अजून एक फरमाईश आहे, स्वामी कृपा कधी करणार ह्या गाण्याची. ओके. सो हे गाणं खूप 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 वर्षांआधी मी गायलो होतो लिटिल चान्सला, आणि त्याच्यानंतर प्रॉब्ली मी खूप वर्ष हे गाणं गायलो नाहीये. सो जर काही चुकलं तर आय एम सेइंग सॉरी पहिलेच. आणि वा, म्हणजे कमालीची गोष्ट अशी आहे की आपण आता कार्यक्रमाच्या सांगतेला आलोय, आणि शेवटची फरमाईश ही जी भैरवीची केलेली आहे ज्या कुठल्या फॅनने, त्याला खरंच खूप खूप नाही, सलाम. ऍक्च्युली फरमाईश खूप होत आहेत, पण मी आता हा. बघते, म्हणजे मी एका वाटत मला असं होतं की किती घेऊ आणि किती नको. येस येस सो येस येस. येस. पण त्याच्या आधी तुझं लास्ट सॉन्ग व्हायच्या आधी तू आम्हाला तुझा सूर्यज्योत्स्ना अवॉर्ड बरोबरचा जो एक्सपिरियन्स होता त्याच्याबद्दल आम्हाला आवडेल. मला असं वाटतं की म्हणजे लोकमत युजली जे काही काम करत असतं ते खूपच कमाल आणि बाप काम असतं, आणि त्यातल्या त्यात सूर्यज्योत्स्ना हा जो अवॉर्ड आहे, मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्टला हवा आणि प्रत्येक आर्टिस्टला म्हणजे स्वतःचा वाटणारा पुरस्कार आहे. त्यात मी लोकमत बरोबर गेली, मला आठवतंय 11 वर्षांचा माझा संबंध आहे लोकमतचा. म्हणजे जेव्हा बालमंच होता, त्या बालमंचचा मी ब्रँड अँबॅसेडर होतो. त्याच्यानंतर युवा मंच आला, तेव्हाही मी त्यांच्या बरोबर होतो, आणि बरेच कार्यक्रम आणि बरेच पुरस्कार लोकमतचे मी परफॉर्म केलेत. सो मला लोकमत बरोबर परफॉर्म करायला आणि त्यांच्यासाठी काम करायला नेहमीच आवडतं, आणि सेम विथ सूर्यज्योत्स्ना पुरस्कार. आणि सो मला असं वाटतं की जेवढे काही आतापर्यंतचे विनर्स आहेत त्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, बिकॉज यू डिझर्व्ड इट. आणि येणारे जे काही पुरस्कार विजेते असतील त्यांनाही ऑल द बेस्ट. क्या बात आहे. होऊन जाऊ दे भैरवी आता. येस. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, तव चरणांचे दर्शन आता, तव चरणांचे दर्शन आता, मला कधी घडणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापी तापी, मी अपराधी पापी तापी, अहंकारयुत अनसंतापी, अहंकारयुत अनसंतापी, दीनपतितया तव बाळाला, दीनपतितया तव बाळाला, पुरी कधी धरणार,
स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. क्या बात है, क्या बात. रोहित, खूपच सुंदर, अप्रतिम. Thank you. तुझे इंडियन आयडलचे प्रत्येक परफॉर्मन्स मी पाहिलेले आहेत आणि त्या प्रत्येक परफॉर्मन्सला मिळालेली दाद, परीक्षकांनी दिलेली दाद आणि त्याहीपेक्षा रसिकांनी दिलेली दाद ही खूप महत्वाची होती. खरं तर Thank you. सूरजोत्सना पुरस्कारामध्ये तू जो कोल्हापूरला परफॉर्मन्स दिला तो दमदार परफॉर्मन्स कोल्हापूरकर विसरले नाहीत आणि आम्ही सुद्धा विसरलेले नाहीत. आणि हा जो सूरजोत्सना पुरस्कारामध्ये ज्या नवोदित कलाकारांना एक व्यासपीठ दिलं जातं आणि कौतुक केलं जातं, तर हा पुरस्कार भविष्यात तुला सुद्धा मिळावा अशा आमच्या खूप खूप शुभेच्छा तुला आहेत. Definitely. आणि असाच मोठा हो, असाच पुढे जा, महाराष्ट्राला काय साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा असं तुझं जे संगीताचं करिअर आहे ते अगदी दिवसेंदिवस यशाच्या शिखरापर्यंत जाओ अशा Yes. शुभेच्छा आम्ही तुला देतो. आणि लोकमत Thank you. Thank you. व्यासपीठावरून या उज्ज्वल भविष्याला तुझी निश्चित सुरुवात ऑलरेडी झालेली आहे, पण त्याला आणखी 4 चांद नाही 40 चांद लागणार आहे. तेव्हा खूप खूप धन्यवाद Thank you. रोहित आणि सानिका, तुझं सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा उद्या भेटूया. रसिक हो, जाऊ म्हणजे आमच्या सोबत राहा, बघत राहा, सेफ राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. रोहित, एक लास्ट रिक्वेस्ट आली आहे कोविड फायटर्स साठी. एखादं पेट्रिऑटिक सॉन्ग, एखादं छोटे 2 लाईन. सो क्या सॉरी. बात है, Okay. क्या बात है. So, ओके. सो मला असं वाटतं की सध्या जे काही कोविड-19चं साम्राज्य पसरलंय सध्या सगळीचकडे जगात. सो आय गेस वी नीड सम पॉझिटिव्हिटी अँड वी नीड सम गुड म्युझिक अराउंड द वर्ल्ड. सो दिस इज माय फेवरेट अँड आय होप यू गाइज लाइक इट. सो यहाँ वहाँ सारा जहां देख लिया है, कहीं भी तेरे जैसा कोई नहीं है. 80 नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं. मैं गया जहां भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती. सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार ही बस तेरा प्यार है. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम. वंदे मातरम, हाँ वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मस्त मस्त. खूप छान, खूप छान. थँक्यू सो मच रोहित. खूप छान झाला हा कार्यक्रम. धन्यवाद. नेहा मॅडम,